हॅलो, आपल्या मोठ्या व्हिडिओवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी काल गावाकडे आले होते आणि गावाकडे आल्याच्या नंतर इथं बहिणीच्या शेतात आले। एकदम माझ्या माहेरीच मी आले होते आणि माझ्या बहिणीचं पण शेत एकदम जवळच गावाला लागूनच आहे आणि इकडं आंबा उतरायचं चाललं होतं। तर असं बकेटीला दोरी बांधून तर एक दोघं तिघं असे आंबा उतरत होते आणि ही माझी बहीण आहे। हिला नको जाऊ म्हणलं तरी पण ही उंच एकदम फांदीवर जाऊन बसली आणि ही पण बकेटीनं आंबे बकेट भरून असं खाली बकेटीनं सोडत होती आंबे। हिला नको जाऊ म्हणलं तरी पण हौस आंबे तोडायची। तर पार एकदम उंच गेली फांदीवर आणि आंबे तोडायला लागली, उतरायला लागले। तर हा आंबा इतका आलेला आहे, आंबा असा व्हिडिओमध्ये दिसत नाही पण खूपच आंबा आलेला आहे आणि पाडं पण भरपूर पडत आहेत। खरंच हे ताजे ताजे पाडे खाण्याची ही वेगळीच मजा असते झाडाची। तर इकडं असे आंबे उतरले की खाली पळसाच्या पानावर असं टाकत आहेत आणि टाकले की लगेच त्यांनी असं एकदम पोते भरून असं घरी नेऊन टाकत आहेत मोटरसायकलवर। तर ही शेती आहे ती माझ्या बहिणीची शेत आहे आणि बहिणीची आणि माझ्या वडिलाची जवळजवळ शेती आहे। तर माझ्या वडिलाच्या शेती आल्यावर मग बहीण म्हणली चला भरपूर पाडं पडायला लागले। तर खूपच पाडं खाल्ले, एकदम असे 20-25 पाडं पडलेले आहेत। झाडाखाली पण उभं राहायची सुद्धा भीती वाटत होती, कधी डोक्यात येऊन पाड पडते असं वाटत होतं। वर बघतच होते मी, तर भीती पण वाटत होती आणि बहीण तर एकदम उंच फांदीवर जाऊन आंबे तोडत होती। वरनं डोक्यावर आंबा पडा तर किती लागेल, मी तर भीतीत वाटत होती कधी पाड खाली पडते की असं वाटत होतं। पण पाडं पण भरपूर खाल्ले, भरपूर एन्जॉय केलं आम्ही दोघी तिघी बहिणी आले होते शेतामध्ये। तर पाडं पण भरपूर खाल्ले आणि पाड पण खूपच गोड आहेत आणि हा आंबा पिकल्याच्या नंतर तर भरपूर असा गोड लागते। तर बघू शकताय माझी बहीण, तिला नको जाऊ म्हणलं तरी पण बकेटमध्ये असं आंबे एक 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 तोडून बकेटमध्ये टाकते। तर आणि तिचे कांदे आहेत, हे माझ्या बहिणीच्या शेतातले कांदे आहेत। भरपूर कांदे झाले आणि कांद्याला भाव नसल्यामुळे 15 दिवस झाले हे आंब्याखाली कांदे पडून आहेत। तर त्यांनी आता विकायला कांदे घेऊन जाणार आहेत संध्याकाळी आणि ही माझी बहीण आता खाली झाडावरून उतरत आहे। तर नको म्हणली, आता भीती वाटायला लागली। तर 2-3 बादल्या तोडून आणि तिला चढता येते झाडावर आणि आंबे पण तोडता येते। दरवर्षी ती आंबे उतरते। तर हे माझ्या बहिणीच्या शेतातले कांदे आहेत। चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते।